Yes students, we are live now. Today we will discuss 10th standard topic, coordinate geometry. बघा, find the distance between each of the following pairs of the points. Practice it 5.1 first question. तुम्हाला काय coordinates दिलेले, coordinates h a 2,3 b point coordinates 4,1. ओके, आता इथे काय आपल्याला लेट सपोज आपण काय म्हणायचं, दिस इज x1 y1 आणि काय म्हणायचं x2 y2. 2 काय x1 3 y1 4 x2 आणि हा y2. ठीक आहे. बाय डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला डिस्टन्स काढायचं तर डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा. ठीक, काय डिस्टन्स फॉर्म्युला अंडर रूट आपण डिस्टन्स कोणतं काढतो, डिस्टन्स फ्रॉम ए टू बी काढतो. ठीक आहे, ए कॉमा बी. सो पुट लाईक दिस x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, y2 मायनस y1. ठीक आहे, व्हॅल्यू पुट आउट करा. काय मिळेल तुम्हाला, x2 ची व्हॅल्यू काय 4 मायनस x1 ची किती 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 ची व्हॅल्यू किती 1 मायनस y1 ची व्हॅल्यू किती 3 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक, फाइंड आउट द व्हॅल्यूज. काय मिळेल तुम्हाला 4 मायनस 2 2 चा स्क्वेअर प्लस मायनस 2 स्क्वेअर. ओके, 2 चा स्क्वेअर किती 4 अंडर रूट 4 प्लस प्लस काही निगेटिव्ह 2 चा स्क्वेअर पण काही पॉझिटिव्ह 4 येईल. ठीक ना, 4 प्लस 4 किती 8. फाइंड दोन नंबर असं शोधायचे की तुम्हाला काय त्याचं मल्टिप्लिकेशन 8 येईल आणि त्यातले 1 काय असेल कम्प्लीट स्क्वेअर रूट असेल. मागचे 2 आहे 4 × 2 4 काय आहे 4 काय आहे कम्प्लीट स्क्वेअर रूट आहे, त्याचं स्क्वेअर रूट निघेल 2 बाहेर 2 अंडर रूट मध्ये 2 तसंच राहील. हे झालं तुमचं आन्सर. डिस्टन्स फ्रॉम ए टू बी इज इक्वल टू 2 अंडर रूट 2. दिस इज युअर फायनल आन्सर. कळलं? बघा, सेकंड क्वेश्चन आहे. पी चे कोऑर्डिनेट दिलेले -5 7 आणि क्यू चे -1 3. सांगितल्याप्रमाणे हा काय तुमचा x1 हा y1 x2 y2. डिस्टन्स फॉर्म्युला टाकला, डिस्टन्स फॉर्म्युला व्हॅल्यू टाका. x2 काय तुमचं -1 आहे. ठीक, बरोबर ना. मायनस x1 काय -5. ठीक, नंतर प्लस y2 किती तुमचा 3 मायनस y1 किती 7. बरोबर, यांचे काय स्क्वेअर टाकायचे आपल्याला. ठीक, नंतर काय स्क्वेअर ऑलरेडी ब्रॅकेट दिलेले. ठीक आहे, आता इथे काय मायनस मायनस प्लस आहे. ठीक आहे, इथे काय -1 प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 मायनस 7 4 मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. आता निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर तो काय पॉझिटिव्ह आहे आणि इथे डिफरन्स काढा. काय मिळेल तुम्हाला 5 मायनस 1 4 आहे की नाही. 4 चा स्क्वेअर प्लस 16. इथे पण 4 चा स्क्वेअरच आहे कारण पॉझिटिव्हचं काय निगेटिव्हचं स्क्वेअर 16 होईल. ठीक आहे, डायरेक्टली आणि हे अंडर रूट. ठीक आहे, अंडर रूट मध्ये काय होईल 16 4 चा स्क्वेअर 16 प्लस 16 16 प्लस 16 किती 32. ओके, पुन्हा तेच करायचंय. काय 2 नंबर शोधायचे आपल्याला, त्यांचं काय असेल मल्टिप्लिकेशन 32 असेल आणि 1 नंबर काय असेल कम्प्लीट स्क्वेअर रूट. काय असेल मग 16 टू द 32. याचं स्क्वेअर रूट निघेल 16 किती निघेल 4 आणि हे इथे 2. हे तुमचं काय झालं डिस्टन्स फ्रॉम पी टू क्यू. इथे लिहायचं डिस्टन्स फ्रॉम सी कॉमा क्यू इज इक्वल टू 4 अंडर रूट 2. कळालं?
चला थर्ड प्रॉब्लेम. आर चे काही कोऑर्डिनेट्स काय दिलेले आहे 0 -3 आणि एस 0 आणि 5/2. हा तुमचा काय होईल x1 y1 x2 y2. ठीक. आता व्हॅल्यू पुट आउट करायचे डिस्टन्स फॉर्म्युला मध्ये x2 - x1. x2 काय तुमचा 0 मायनस x1 तो पण 0च आहे. ठीक आहे. आणि स्क्वेअर प्लस y2 काय तुमचा बघा 5/2 आहे की नाही. आणि आपल्याला मायनस आहे पुन्हा तुमचं y1 काय -3 आहे आणि यांचं काय स्क्वेअर. ठीक. आता इथे ब्रॅकेटच्या बाहेर आतमध्ये जर काय असेल मायनस मायनस असेल तर ते काय होतं प्लस होतं. याची व्हॅल्यू काय असणार 0. ठीक. ते लिहितच नाही. 5/2 मायनस मायनस प्लस 3 ब्रॅकेट टू स्क्वेअर. ठीक आहे. काय होईल मग इकडे जर डेरिव्हेटिव्ह इक्वल करून घ्या मग आपल्याला काय मिळेल 5/2 प्लस 3/1. ठीक आहे. याचं स्क्वेअर. इथे डेरिव्हेटिव्ह इक्वल केल्यानंतर काय होईल हा या 2 ने इकडे आणि इकडे मल्टिप्लाय करायचं मग आपल्याला मिळेल काय 5/2 प्लस 3 प्लस 6/2. ओके. ब्रॅकेट स्क्वेअर. नंतर 5 प्लस 6/2 आहे की नाही त्याचा स्क्वेअर. मग 5 प्लस 2 6 आन्सर काय मिळेल 11/2 आणि याचा स्क्वेअर किती वेळा आहे 2 वेळा म्हणून 2 वेळा लिहिलं. ठीक आहे. त्याचं स्क्वेअर रूट काढायचं. स्क्वेअर रूट काढल्यानंतर काय मिळेल आपल्याला एकदाच मिळेल ना. मग काय डिस्टन्स फ्रॉम आर टू एस इज इक्वल टू 11/2. स्क्वेअर रूट निघाल्यानंतर तुम्हाला मिळेल कारण स्क्वेअर रूट मध्ये 2 आहे त्यातलं एक बाहेर गेले. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ओके. बघा 4 नंबर कोऑर्डिनेट्स दिलेले आपण त्याचे x1 y1 लिहूया x2 y2. ठीक. डिस्टन्स फॉर्म्युला x2 काय आहे तुमचा -7. ठीक आहे. नंतर काय मायनस x1 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 काय तुमचं -3 मायनस y1 काय -8 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक. बघा आता इथे ब्रॅकेटच्या बाहेर आणि आत काय मायनस आहे इथे काय प्लस होईल. ठीक. इथे काय होईल मायनस मायनस सम्स होईल नंबरची. ठीक. 12 आणि मायनस मायनस आन्सरला -100 याचं स्क्वेअर. ठीक. प्लस इथे काय होईल -3 ऍज इट इज राहील आणि हे काय होईल प्लस होईल आणि याचं स्क्वेअर. ठीक ना. आता इथे एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह आहे म्हणजे याचा डिफरन्स निघेल. मग डिफरन्स निघाले काय मिळेल तुम्हाला सांगा. आता निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर काय होईल याचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह तो किती मिळेल 144. ओके. क्लिअर. हे सोपं आहे. प्लस याचं काय करायचं डिफरन्स किती निघेल 5 चा स्क्वेअर 25. हे दोघांचं सम करा किती मिळेल 169. ओके. आणि 169 कसं स्क्वेअर काय 13 चा स्क्वेअर. सो यू कॅन राईट द 13 आणि आन्सर काय डिस्टन्स फ्रॉम L to M is 30. This is the final answer. Okay. बघा 5 वर -36 याला x1 y1 म्हणून x2 y2. ठीक. डिस्टन्स फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू टाका. x2 काय 9 मायनस x1 -3 आणि यांचं काय स्क्वेअर प्लस y2 काय -10 नंतर -y1 6 यांचं स्क्वेअर. ठीक. आता इथे काय मायनस मायनस प्लस 9 + 3 12 चा स्क्वेअर प्लस इथे मायनस मायनस -16 याचा स्क्वेअर. -16 चा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर माहिती आहे आपल्याला 12 चा स्क्वेअर किती आहे 144. ठीक. 144
256. निगेटिव्ह जरी असेल तर चालतं काय पॉझिटिव्ह 256. दोघांची संख्या 400 स्क्वेअर 20. यांचं स्क्वेअर रूट निघेल 20. ओके, आता हे कसं आन्सर आहे? डिस्टन्स फ्रॉम P to R is 20. This is final answer. Okay. बघा 6 नंबर प्रॉब्लेम. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे? x1 y1 x2 y2. set of values x2 काय 11 minus x1 minus 7/2 याचं काय स्क्वेअर. ठीक आहे, प्लस y2 काय तुमचा 4 y1 काय 4 याचं स्क्वेअर. ठीक आहे, आता इथे मायनस होणार 0 0 रेस्ट टू 0. ठीक आहे, जी टर्म संपली. इकडे मायनस मायनस काय होईल प्लस 11 प्लस 7/2 आणि काय होईल स्क्वेअर. ठीक ना. आता इथे आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह इक्वल करायचं. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. हा मिक्स फ्रॅक्शन 11 2 22 नंतर 22 22 प्लस 7 29. राईट ना. 11 2 29 29 22 प्लस 7 29. किती मिळालं तुम्हाला? 29/2. ठीक ना. आणि ही काय अंडर रूट मध्ये परत त्याचा स्क्वेअर आहे. याला जर बाहेर काढले तर काय मिळेल? डबल आहे ना, स्क्वेअर रूट निघाला काय निघेल? 129/2 बाहेर निघेल. आणि ती काय डिस्टन्स फ्रॉम W टू X इज इक्वल. याला सिम्पलेस्ट फॉर्म करू शकता. 2 ने डिवाइड केल्यानंतर काय मिळेल? 2 1 2 2 1 2 2 4 8 point 1 remaining 2 5 10 14.5. ओके, संपलं. बघा प्रॅक्टिस सेट 5.1 मधला सेकंड क्वेश्चन आहे. डिटरमाइन वेदर द पॉइंट्स आर कोलिनियर. हे कोऑर्डिनेट्स दिलेले तुम्हाला 3 पॉइंट दिलेले आहेत आणि ते एका सरळ रेषेत आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं. ठीक आहे, म्हणजे ते काय दिलेलं आहे पॉइंट यायचं आपण ते एका लाईन मध्ये काढूनच घेतले म्हणजे आपल्याला सोपं जाईल सॉल्व्ह करायला. ए बी आणि सी असं समजा की कोलिनियर आहे. ठीक आहे, मग आता ए चे कोऑर्डिनेट्स बी चे लिहिले आणि सी चे लिहिले. आता आपण काय करणार? ए पासूनच बी पर्यंत डिस्टन्स काढणार सुरुवातीला, नंतर बी पासूनच सी पर्यंत डिस्टन्स काढणार आणि थर्ड स्टेपला आपण ए पासूनच सी पर्यंत डिस्टन्स काढणार. ठीक ना. अगोदर जे दोन डिस्टन्स आपण काढणार त्यांची सम करणार. ठीक, जर ती सम याच्या इतकी जर आली तर आपण समजू शकतो की ती काय कोलिनियर पॉइंट. जर तसं झालं नाही तर हे कोलिनियर नाही. ठीक आहे, आलं लक्षात. आता आपण ए पासून बी पर्यंत डिस्टन्स करू. मग याला काय म्हणाला x1, याला y1 आणि याला x2 y2. ठीक, आपला डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे? अंडर रूट सांगा x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपण कशाची व्हॅल्यू काढतोय? डिस्टन्स फ्रॉम A टू B. काय निघेल? x2 काय 2 मायनस x1 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 मायनस 5 मायनस y1 मायनस 3 स्क्वेअर. ठीक आहे, लक्षात आहे. आता 2 मायनस 1 किती? 1 1 चा स्क्वेअर 1. ठीक, प्लस इथे काय मायनस मायनस प्लस मायनस 5 प्लस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथे डिफरन्स निघेल 1 चा स्क्वेअर काय 1 प्लस इथे डिफरन्स आल्यानंतर काय मिळेल तुम्हाला? मायनस 5 प्लस 3 मायनस 2 त्याचा स्क्वेअर. ठीक आहे, मग काय मिळेल 1 प्लस 4 अंडर रूट 5. ठीक आहे, हे काय मिळालं आपल्याला? डिस्टन्स फ्रॉम ए टू बी. ठीक आहे, इट इज अंडर रूट 5. ठीक, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपल्याला पुढचं सॉल्व्ह करायचं. हा ठीक आहे, चला
आता आपल्याला काय काढायचं बी पासून तर सी पर्यंत डिस्टन्स काढायचं हा. तर आता इथे काय होईल तुमचा हा x1 y1 आणि x2 y2 प्रत्येक वेळेस हे चेंज करून घ्या म्हणजे फॉर्म्युला टाकायला तुम्हाला सोपं होईल. -4 -2 ब्रॅकेट रेस टू 2 प्लस y2 काय 7 इकडे -5 ब्रॅकेट रेस टू 2 इथे -5 प्लस होईल इथे -6 ब्रॅकेट रेस टू 2 प्लस इथे 7 प्लस 5 ब्रॅकेट रेस टू 2 6 6 36 निगेटिव्ह नंबर स्क्वेअर रूट पॉझिटिव्ह 36 प्लस इकडे काय 7 प्लस 5 12 चा स्क्वेअर किती येईल 36 प्लस 144 दोघांची संख्या किती मिळेल 180. आता इथे काय करा कोणता नंबर शोधता 2 नंबर शोधा त्याचं काय असेल एक काय असेल कम्प्लीट स्क्वेअर रूट नंबर असेल कोणते 2 नंबर आहेत सांगा कोणते मिळते 180 हा चला इथे काय मिळेल आपल्याला 36 फायदा काय मिळेल 180. आता 36 काय कम्प्लीट स्क्वेअर रूट आहे काढा मग त्याचा स्क्वेअर रूट किती निघेल तुम्हाला 6 ठीक ना 6 अंडर रूट 5 काय मिळेल तुम्हाला डिस्टन्स फ्रॉम बी टू सी इज इक्वल टू याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. नंतर आपल्याला आता ए टू सी चं डिस्टन्स काढायचं आहे ठीक आहे. ठीक आहे बघा हे आपण ऍझ्युम केलेलं आहे ऍज इट इज ते नाहीये ठीक आहे. आपण सुरुवातीला असं ऍझ्युम करतो की ही कॉलिनियर आहे परंतु तसं नाहीये ते चेंज पण होऊ शकतं. त्यामुळे आपण फक्त डिस्टन्स काढण्यासाठी समजण्यासाठी असं काढलेलं आहे ठीक आहे. आता डिस्टन्स फ्रॉम ए टू सी किती आहे आपला x2 काय आहे हा x1 आहे y1 x2 y2 ठीक आहे. x2 काय आपला -4 -x1 1 याचा स्क्वेअर प्लस y2 काय तुमचं 7 -y1 -3 स्क्वेअर ठीक आहे. याचं काय निघेल -5 रेस टू 2 प्लस 10 रेस टू 2 ठीक ना. निगेटिव्हचा स्क्वेअर रूट काय निघेल स्क्वेअर काय निघेल पॉझिटिव्ह अंडर रूट 5 5 25 प्लस 125 ओके. आता इथे 2 नंबर शोधायचे ठीक आहे. 25 फायदा 125 हा काय कम्प्लीट स्क्वेअर रूट आहे त्याचा स्क्वेअर रूट निघेल 5 अंडर रूट 5 ठीक आहे. आता हे डिस्टन्स काय आहे डिस्टन्स फ्रॉम ए टू सी. आता आपल्याला इथे जजमेंट लावायचं आहे हे आपलं हे डिस्टन्स आहे ए टू बी 5 आहे अंडर रूट 5 आणि हे आहे. आता कोणते 2 सम ऍड केल्यानंतर आपल्याला मिळेल त्याची लार्जर कोणता आहे बीसी लार्जर आहे कळतंय ना. आता आपल्या इथे बीसी लार्जर आहे म्हणल्यानंतर आपण काय करणार आहोत बीसी जास्त मोठी व्हॅल्यू आहे मग आपण डिस्टन्स फ्रॉम बी टू सी अगोदर घेणार आणि नंतर काय करणार आहे डिस्टन्स फ्रॉम ए टू बी प्लस डिस्टन्स फ्रॉम ए टू सी असे घेणार ठीक आहे. आता ही आपली लार्जर व्हॅल्यू किती येते 6 अंडर रूट 5 आणि ही ए टू बी किती आलेली आहे अंडर रूट 5 प्लस डिस्टन्स फ्रॉम ए टू सी किती आलेली आहे 5 अंडर रूट 5 ओके. आता याचं काय करणार आपण प्रॉपरली काय करणार आहे ऍडिशन करून घेऊ ठीक आहे. याचं कोएफिशियंट काय असतं 1 इथे 1 असतो 1 प्लस 5 किती 6 अंडर रूट 5 कॉमन आहे म्हणून अंडर रूट 5 एकच वेळेस घेणार आपण मग काय मिळालं 6 मग LHS काय झालं इज इक्वल टू RHS ठीक ना. म्हणजे आपले पॉइंट कसे झाले बी नंतर ए नंतर सी ठीक आहे. म्हणजे हे 3 पॉइंट काय झाले कॉलिनियर झाले. आपण ऍज्युम केलं होतं हे फक्त आपण सॉल्व्ह करण्यासाठी ऍज्युम केलं होतं पण ऍक्च्युअल पॉइंट कसे आहेत तुमचे अशा पद्धतीने कळलं लक्षात बी ए सी आर कॉलिनियर पॉइंट अंडरस्टँड अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करायचं कळलं.
बघा आपल्याला सर्व एक्झाम्पल्स इथे घेणं शक्य नाही, त्यामुळे बाकीचे क्वेश्चन्स तुम्ही घरी सॉल्व्ह करा. आपण एक तुम्हाला प्रोसिजर सांगितली कशी सॉल्व्ह करायची, सेम प्रोसिजरने तुम्ही काय करणार आहात, पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहात. ओके. अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तुरंत मिळेल. ओके, भेटूया पुन्हा पुढच्या एक्सरसाइज मध्ये. बाय बाय.